नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आता मी तुम्हाला काल दाखवलं होतं की स्पीकर अपडेट करायचा आहे। तर हा स्पीकर आहे तो, आणि तुम्हाला मी दाखवतो की आपण पुढं काय करतो त्याचं। हे प्लायवूड आहे बसवायचे आपण त्याला, याला सर्व असं स्क्रू वगैरे लावून घेतले ते। जवळपास सकाळचे 10 वाजता ते, आणि तर बघूया, मित्रांना बोलवले विजय आणि ते दुपारी येणार आहेत। मग ते आले की आपण स्पीकर वगैरे बसवायला सुरुवात करू। मी काय करतो, मित्र वगैरे थोडे इस्तवर जाऊ वायर वगैरे थोडा सोडवून घेतो। हे त्याची वायर काढली मशीनमधून। नंतर काय करतो, हा ड्रम आहे तो बघतो एकट्याला खाली येतोय का, इथं खाली घेतो। तर मित्रांनो, इथं हुक आहे, हुकातून घेतला खाली स्पीकरला ड्रमला। तर मी काय करतो मित्रांनो, सर्व मित्रमंडळी येस्तवर मी हे सगळं सोडवून घेतो, झाकण वगैरे काढतो, आणखी स्पीकर वगैरे व्यवस्थित काढून घेतो। तर मित्रांनो, पकडीने मी काय केलं की एक तार, एक साईडची हुक काढून घेतला। मित्रांनो, हे दुसरी तार काढून घेतली, आणि आता तिसरी काढतोय। निघाली 3 नंबर पण निघाला। तर जवळपास मित्रांनो सर्व तारा वगैरे क्लीन करून घेतलेत, काढून घेतलेत। आणि आता आम्ही सुरुवातीला प्लॅनिंग काय केलं की ह्याला स्क्रूमध्ये बसवलं होतं। तर आता स्क्रू पण आहेत ह्याला थोडे थोडे, इथे स्क्रू आहे, परत इथे पण आहे, इथे 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 बघा, ते स्क्रू वगैरे सर्व मी स्क्रू ड्रायव्हरनं काढून घेतो। तर मित्रांनो, 3-4 स्क्रू ह्याला होते, हे सर्व काढून घेतले स्क्रू ड्रायव्हरनं। तर आता हे सर्व स्पीकर वगैरे हे व्यवस्थित हळूच इथून उचलून घ्यायचा प्रयत्न करतो। हे सर्व काढून घेतले मित्रांनो। तर आता काय करतो की हे 2 स्पीकर आहेत, इथून साईडला काढून घेतो झाकणामधून। या पहिल्यांदा काय करतो की चिकटे वगैरे काढून त्याचं कनेक्शन वगैरे हे सर्व सोडून घेतो। मॅग्नेट याला चिपकतं येते, हे असं कनेक्शन वगैरे सोडवून घेतो। तर मित्रांनो, स्क्रू वगैरे काढायला गेले की थोडं पडदा वगैरे थोडं डॅमेज होते, म्हणून मी नाही काही करत। इथे थोडं स्क्रॅच पडलं त्याला, ते मित्र आल्यावर ते सर्व बघायला साईडला ठेवतो, खाटाखाली जाऊन दे इकडं साईडला। आणि हे प्लायवूड मी त्याला बसवून बघतो की बरोबर माप आले का। तर बघा, हे असं सर्व ह्या साईडला हे जाम करून घ्यायचं आपण ढक्कन, हे व्यवस्थित बसते सर्व।
स्क्रू वगैरे फक्त ठेवले ते काय अजून आवळलेले नाहीत, तरी पण साईज परफेक्ट आहे त्याची, गोल आहे एकदम. आणि हा हवा पास व्हायला, एअर पास व्हायला. आणि ह्याच्या खालच्या डाऊन बाजूला आपण तिकडून स्पीकर बसवू. तर ही वायर पहिले सिंगलच वायर आपण वापरली होती 2 स्पीकरसाठी. आणि आता आपण अपडेट करतोय तर त्यासाठी मी ही दुसरी नवीनवाली वायर आणल्या. तिनं टायनं पकडले, टायनं ठेवले बांधून. आणखीन त्याच्यामध्ये प्रत्येक स्पीकरला म्हणजे 4 स्पीकरला 4 वायर असणार. असे सर्व मी टाईन वगैरे मी हे करून घेतले, जाम करून घेतले. चारही पण स्पीकरला अलग अलग कनेक्शन जाणार. आणि जुन्या सिस्टममध्ये कसं होतं की दोन्हीसाठी एकच कनेक्शन जायत होतं, आणि आता चारहीसाठी अलग अलग जाणार. तर सर्व बेसिक तयार झाल्या. तर मित्रांनो वगैरे कॉल करून घेतो की किती टाईम लागेल यायला तुम्हाला. मित्रांनो आता घड्याळमध्ये 1 वाजलेले आहे आणि विजय आणि मी इथं काम सुरू करतोय. तर मित्रांनो आता ड्रिल मशीन नाही आपल्याकडं, मग आपल्याकडं डागणी मशीन आहे आयर्ननं. मग त्यानं आपण काय करतोय की स्क्रूचं मार्किंग करून घेतलं आणि परतनं त्याला तिथं होल करून घेतोय ड्रमला, प्लास्टिकला द्या. तर मित्रांनो इथे ड्रमाला आम्ही होल पाडून घेतोय. ड्रिल मशीन नाही आपल्याकडं, पण आपल्याकडं आयर्न गन आहे. आपण ती हीट गरम करून आपण प्लास्टिकला असं होल करून घेतोय ड्रमला, म्हणजे आपण ते प्लायवूडचं स्क्रू आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये टाईट होतील. तर मित्रांनो आमचं थोडं काम होतं गावामध्ये, स्क्रू थोडंसं हाईट कमी पडत होती साईज त्याची, मग त्याच्यासाठी आम्ही गावामध्ये आलो आहे. इथं विजय असेल दुकानात कुठंतरी स्क्रू वगैरे घेतो. तर मित्रांनो स्क्रू वगैरे घेतले आम्ही, आता परत चाललो आहे घरी. तर मित्रांनो ती हवा जाण्यासाठी आपण पाईप भेटली नाही मापाची, म्हणून आम्ही प्लास्टिकची बाटली कापून लावली त्याला. तर मित्रांनो बघताय की ह्या साईडला आपण असं, ही बाहेरची साईड आहे प्लेन ठेवल्या आणि आतमध्ये थोडंसं बॉटल कापून लावल्या, जेणेकरून की हवा जो बेस तयार होईल तो थंब जरा व्यवस्थित पडण्यासाठी असं थोडं असं 5-6 सेंटीमीटरची बॉटल कापून लावली आपण. तर मित्रांनो आम्ही पुढचं प्लायवूड बसवून घेतले आणि आता हे जे बॅक साईड आहे ड्रमची त्याच्या मागं 4 स्पीकरचं असं मार्किंग करून घेतोय. आणि नंतरनं गॅसवरती सुरी गरम करेल आणि त्यांना थोडे ते प्लास्टिक आहे ते कट करून घेईल. तर तुम्हाला आम्ही दाखवत होतो कसं कट मारतोय ते. तर मित्रांनो आत्ताच फक्त एक होल केला आहे आणि विजय घरी गेला आहे, थोडा घरी फोन आला होता. इथं अथर्व आहे, साहिल आहे आणि विराज आहे. मी सर्वजण कट मारतोय तो. हे सगळ्यांनी हाय करा, कुठे दिसता का सगळे? एक नंबर खतरनाक. लाल दिसते का ते? तर मित्रांनो आज 3रा दिवस आहे स्पीकर बनवायचा आपला. पहिल्या दिवशी आपण प्लायवूड वगैरे कटिंग केलं, दुसऱ्या दिवशी कालचा व्हिडिओ आपण बघितला आणि आता 3रा दिवस चालू होतोय.
तर रात्री थोडा पाऊस झाला आहे, वातावरण तुम्ही बघत असाल की कसं थोडं ढगाळ आहे. दुपारच्या 12 वाजता आता, पण सकाळपासून अजून ऊन पडलेलं नाही. तर चला व्हिडिओला आपण परत एकदा सुरुवात करूया. आणखीन मी तुम्हाला दाखवतो आज दिवसभरात आज प्लॅन आहे की 4 पण स्पीकर बसवून तयार करायचे आहेत. तर चला. ऐक की आता किती वाजले ते? 4:30 4:45. तर जवळपास मित्रांनो 4 4:30 वाजायला ते 4:45 आणि आम्ही आत्ताच व्हिडिओला सुरुवात म्हणजे कामाला सुरुवात करतोय. तर फक्त आता एकच होल मारायचं राहिलंय, 3 मारले ते. तिकडे काय गॅस चालू केलं ना? गॅस चालू करून येळा वगैरे गरम करायचं चाललंय. तर मित्रांनो इथं परत थोडं क्लिनिंगचं वगैरे चाललंय. स्पीकर वगैरे झाले म्हणायचं काय झालं. फिरते हे काय जेंटलमॅन हूँ मैं बालिग भी फायनली काय करायचं. किती राहिले अजून? थोडं जायचं. वर कशाला उचलतोय? उचललोय वर आले जो नाही आली आवळू आणते आवळ तुला सांगतो आम्ही काय आता काय चल बाद झालं एवढं. बाहेर तर मित्रांनो 2 स्पीकर बसले होते, अजून 2 बसवायचे बाकी आहेत. किती वाजले तुम्ही आता? तर मित्रांनो 6 वाजले ते. आम्ही सकाळपासून 3 दिवस झालं बनवतोय, तरी आता अजून 2 बाकी आहेत अजून. तर मित्रांनो जवळपास 4 स्पीकर बसवायचं झाले. आता बऱ्यापैकी काम होत चाललंय आणि मी ते सर्व आता किती वाजले असतील? 6:30 7. तर मित्रांनो 7 वाजले ते आणि तरी पण अजून काम चालू आहे आपलं. बघूया आपण टेस्टिंग करतोय का आत्ताच्या आता. तर मित्रांनो व्हिडिओचा नेक्स्ट दिवस आहे आपला आणि रात्री स्पीकर वगैरे सर्व बसवून घेतलेत. इथे आपले ड्रम आहे. आता थोडं फक्त प्लायवूडला खाली एअर वगैरे थोडे पास होत्या, तर मी फेविकॉल आणलाय थोडा. तो फेविकॉल लावून घेतो म्हणजे हवा वगैरे बाहेर यायची नाही. थोडं गाणी FM वगैरे गाणी वगैरे लावून काम चालू करतो. FM mode.